सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत श्रमिकांच्या अनोख्या जगात, हे श्री विवेक पटवर्धन लिखित त्यांचं पुस्तक. तर कालपासून आपण त्यांच्या भाषणाचे काही मुद्दे वाचत आहोत. आज पुढचा त्यांचा जो एक मुद्दा आहे आशेबद्दल. असं ते काय म्हणतायत की काय आशा आपल्याला करायला पाहिजे. तर ते म्हणतात, मी बहारीनला असताना द ट्री ऑफ लाईफ पाहायला गेलो. तो एक 400 वर्ष जुना हिरव्या गर्द फांद्यांनी आच्छादलेला एक वृक्ष आहे, जो अरेबियन वाळवंटामध्ये उभा आहे. त्या तप्त वाळवंटात पाऊस पडत नाही आणि तो वृक्ष कसा जिवंत आहे हे कोणालाच ठाऊक नाही. तो वृक्ष हे आशेचं प्रतीक आहे. मी कामगारांच्या शोषणाच्या या जगात माझी आशा पल्लवीत ठेवली आहे. मी मित्सुबा विरुद्ध प्रिकॉल यावर एक कथा ब्लॉगवर लिहिली आहे. मित्सुबाच्या व्हीपींना नुकताच एक बिंडोक हिंसाचारात आपले प्राण गमवावे लागले. तुम्हाला आठवत असेल, प्रिकॉलच्या व्हीपी HR यांनाही काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे आपले प्राण गमवावे लागले होते. परंतु प्रिकॉल कंपनी त्यातून सावरली आणि तिला आउटस्टँडिंग इंडस्ट्रियल रिलेशन्स IR प्रॅक्टिसेसचं राष्ट्रीय पारितोषिक मिळालं. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ एम्प्लॉईज AIOE ही फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची संयुक्त संस्था आहे. तिनं हे पारितोषिक दिलं. ही काही छोटी कामगिरी नाही, म्हणजे आशेला जागा आहे. प्रिकॉलच्या कहाणीवरून काय धडे घेता येतील ते पाहू. चांगली धोरणं गरजेचीच असतात. त्यानुसार प्रिकॉलनं औद्योगिक संबंधांची कशी पुनर्बांधणी केली याचे धडेही गरजेचे असतात. तुम्हाला AAK कमानी ऑइल लिमिटेडची केस माहीत आहे का? त्यांच्या खोपोलीच्या कारखान्यात सुमारे 70 कायमस्वरूपी कामगार आणि 234 कंत्राटी कामगार कामाला होते. शेवटच्या सामंजस्य करारानुसार त्यांनी सर्व कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करून घेतलं. सर्व 234 जणांना. त्यांना हा करार कामगारांना कायमस्वरूपी न करता देखील करता आला असता. असे निर्णय घ्यायला आणि त्यांची अंमलबजावणी करायला दृढ विश्वास लागतो. कायमस्वरूपी कामगार काम करत नाहीत हे विधान त्यांनी खोडून काढलं. चित्रा पण्णीकर त्यांच्या VPHR यांचा या बाबतीतला व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनेलवर आहे. मी गोविंद ढोलकिया, श्रीरामकृष्ण एक्सपोर्ट्सचे चेअरमन आणि MD यांना भेटलो. त्यांच्या सुरतला हिऱ्यांना पैलू पडण्याचा भव्य उद्योग आहे. त्यांच्याकडे सुमारे 7,000 कामगार नोकरी करतात. जवळजवळ सगळेच कंत्राटावर असतात. पण 2008 साली उद्योगात वादळं आली तेव्हा एकाही कामगारानं नोकरी गमावली नाही. सगळ्या कंत्राटी कामगारांना 100 कायमस्वरूपी कामगारांइतकंच पगार, सुविधा, मेडिकल इन्शुरन्स सकट सगळं मिळत होतं. विश्वास ठेवा, अगर ठेवू नका. म्हणजे सगळेच्या सगळे कायमस्वरूपी आणि तात्पुरते कामगार यांना इन्सेंटिव्ह धरून महिन्याच्या महिन्याला 1,00,000 रुपये पगारापोटी मिळतात. खरं तर या कारखान्यात कंत्राटी कामगारांना जी वागणूक आणि वेतन मिळतं ते प्रत्यक्ष पाहूनच त्यावर विश्वास बसेल. ही ऐकीव गोष्ट नाही. मला कारखान्यातल्या कोणत्याही कामगाराला भेटायची, त्यांचे फोटो काढायची, व्हिडिओ काढायची किंवा मुलाखत घ्यायची परवानगी होती. गोविंद काका ढोलकिया यांचा कारखाना असाच चालतो याची पूर्ण खातरजमा करूनच मी हे बोलतोय. खरं तर कायमस्वरूपी कामगार आणि कंत्राटी कामगार यांच्याबरोबर वागण्यात काहीच फरक नसताना कंत्राटी कामगार भरतीच का केले याचं मला आश्चर्य वाटायचं. आता पुरता हा प्रश्न बाजूला ठेवू. आपल्याला भीतीच्या पायावर काम करणाऱ्या नेत्यांपेक्षा आशेच्या पायावर काम करणारा नेता हवाय. ते कसं काम करतं हे आपण पाहिलंच. कामगारांबरोबरच्या संबंधांबाबत अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. काही कंपन्यांमध्ये सामंजस्य करारावर मागण्यांची यादी नसताना सह्या केल्या जात आहेत. असं ऑटोमॅटिक स्टॅम्पिंग अँड असेंब्लीज लिमिटेडमध्ये घडलं आणि नुकतंच विलो मॅथर अँड प्लॅन्टमध्येही घडलं. पुणे स्थित विलो मॅथर अँड प्लॅन्ट कंपनी तर एक पाऊल पुढे गेली. त्यांनी कामगारांना भरघोस वेतनवाढ तर दिलीच, शिवाय नफा कर्मचाऱ्यांबरोबर वाटून घेण्याची योजना देखील आखली.
कंपनीच्या निव्वळ नफ्यातला हिस्सा कामगारांच्या पगारातल्या ठराविक हिश्शाबरोबर सोडून घेतला. तसंच ठाण्याच्या हायटेक इंजिनियर्स या कंपनीनं आपली संपत्ती व्हॅल्यू ॲडेड तत्वावर कामगारांबरोबर वाटली. मूल्यव्यवस्थेवर आधारित असे औद्योगिक नातेसंबंध जोडण्यासाठी काही उद्योजक खरोखर सकारात्मक आणि धीट पावलं उचलत आहेत, असा मुद्दा मला इथे मांडायचा आहे. दुसऱ्या बाजूनं पाहिलं तर प्रिकॅरिएटचा वर्ग वाढतोय आणि सध्याच्या धोरणांनुसार वाढत राहणार असं दिसत आहे. यातून पुढे येणारा एक प्रश्न मला विचारावासा वाटतो. यावरून मला ER एम्प्लॉई रिलेशन्स धोरण काय आहे असा एक प्रश्न विचारावासा वाटतो, जिथे सगळ्या कंपन्या आपलं ध्येय धोरण जाहीर करताना सुरक्षितता, गुणवत्ता आणि व्यवस्थापनाच्या सगळ्याच बाबींबाबत ग्वाही देतात. तिथे फक्त एकाच विषयाचा अभाव असतो, कर्मचाऱ्यांबरोबरचे संबंध. नेटवर शोध घेतला तर ER धोरणं जाहीर केलेल्या 3 भारतीय कंपन्या दिसल्या तरी आनंद मानायला हवा. नेस्ले, टोयोटा, LG यासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या आपली ER धोरणं सुंदर शब्दांमध्ये गुंफून जाहीर करतात आणि आपापल्या वेबसाईटवरही प्रकाशित करतात. तेव्हा भारतीय कंपन्या तसं का करत नाहीत? कारण आपल्याला धोरणांच्या अंमलबजावणीबाबत आपलीच छाननी व्हावी असं वाटत नाही. लोक तर प्रश्न विचारणारच. त्यामुळे आपण विजन, मिशन, व्यावसायिक मूल्य जाहीर करतो, पण कर्मचाऱ्यांशी संबंध, एम्प्लॉई रिलेशन्स याबाबतची धोरणं मात्र जाहीर करत. LGनं आपलं उत्कृष्ट ER धोरण स्पष्टपणे तयार केलं, मात्र त्यांच्या भारतातल्या शाखेनं त्याबाबत चक्क फसवणूक केली. टेस्को UKमध्ये अनुकरण करण्याजोगी ER धोरणं असण्याबाबत प्रसिद्ध आहे, पण त्यांची अमेरिकेतली ER धोरणं मात्र त्याच्या उलट आहे. द 2 फेसेस ऑफ टेस्को हा अहवाल तुम्ही जरूर वाचा असं मी म्हणते. ER धोरणं जाहीर करण्यानंच सगळे प्रश्न सुटणार आहेत असं नाही, पण ती धोरणं मॅनेजरनी अवलंबली का हे तपासण्यासाठी मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची ठरतील. इथे मी जो मुद्दा मांडू पाहतो आहे तो म्हणजे भारतातल्या बहुतेक उद्योजक ER धोरणं अशा आशेवर राबवण्याऐवजी भीतीवर आधारित पद्धतीत राबवत आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी लोकशाही पद्धत विकसित होताना दिसते की कामगारांचं शोषण दिसतंय? मेक इन इंडियासाठी कामाच्या ठिकाणी लोकशाही ही महत्त्वाची पायरी आहे हे तुम्हाला दिसतंय का? आपण शब्दांना प्रतिसाद देतो, शब्दांमध्ये प्रतिमा सामावलेल्या असतात. आपण कायमस्वरूपी कामगार आणि कायमस्वरूपी नोकऱ्या याबद्दल बोलत असतो. या जगात शाश्वत असं काही नाही. कायमस्वरूपी नोकऱ्या विसरा, कंपन्याही कायमस्वरूपी नसतात. त्या बुडतात किंवा त्यांचं विलिनीकरण होतं किंवा इतर काही मार्गानं नष्टही होतात. हेच वास्तव आहे. कायदेतज्ञ, संघटना आणि काम करणारे लोक हे वास्तव मान्य करत नाही. मालकांना औद्योगिक विवाद कायदा आपला व्यवसाय बंद करू देत नाही. यातून बाहेर पडायचा मार्ग मालक वर्गाला द्यायला हवा. तसं झालं नाही तर मालक वर्ग कायद्याला बगल देत बसेल. तसं आता होताना दिसत आहेच. कंत्राटी कामगार स्वैरपणे भरती केले जाऊन कायमस्वरूपी कामगारांची संख्या 100च्या आतच राहील. प्रत्येक कायमस्वरूपी कामगारामागे 10 कंत्राटी कामगार हे सर्रास चालतं. काही केसमध्ये सगळे कामगार कंत्राटावर असतात आणि संघटनाही राष्ट्रीय पातळीवर कंत्राटी कामगार कायद्यामध्ये बदल करू देत नाही. तसंच कंपन्या बंद न करू देण्याच्या कायद्यामध्ये बदल करायला विरोध करतात. सरकार या समस्येला थेट भिडण्याऐवजी VB चॅप्टरनुसार मर्यादा 100पर्यंत आणून आणि त्यांना नीमद्वारे कामगार भरती करायला परवानगी देऊन मालक वर्गाला मदत करतात. नीमला संघटनांनी नॅशनल एक्सप्लॉयटेशन एन्हान्समेंट मिशन असं सार्थ नाव दिलं आहे. आता परत ठराविक काळापुरते कर्मचारी म्हणजे फिक्स्ड टाईम एम्प्लॉयमेंट हा प्रकार देखील आहे. शासन चाच पडत राहत आहे आणि संघटना जे अपरिहार्य आहे त्याला विरोध करून तसंच वास्तव मान्य करणं नाकारत आहे. म्हणजे दोन्ही पक्ष विसंगत परिस्थिती निर्माण करत आहेत. सगळंच अशाश्वत आहे हे वास्तव आहे.
तुमच्यासमोर मी जो प्रश्न मांडतोय तो म्हणजे भारत सरकार मुत्सद्दीपणासारखी गुणवत्ता दाखवून कायद्यात आवश्यक ते बदल घडवून आणण्याची शक्यता दाखवणार आहे का? आपण असहिष्णुता, अविचारीपणा आणि असंयमी जगात जगत आहोत. दुर्दैवानं आपले राजकीय नेते अशाच प्रकारे वागत आहेत. रोजच्या वर्तमानपत्रात राजकीय नेत्यांनी हिंसात्मक भाषा वापरल्याचे मथळे दिसत आहे. हे नेते कायदे आणि नियम धाब्यावर बसवताना दिसतात. हे नेते लोकांना कायदे पाळायचे उपदेश देऊन स्वतः कायद्याचं उल्लंघन आणि सत्तेचा गैरवापर करताना दिसतात. ऑर्गनायझेशनमध्ये जे घडतं ते सहसा समाजात जे घडत असतं त्याचंच प्रतिबिंब असतं. म्हणून हे मी इथे मांडतोय. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की जिथे पावला पावलावर कायदा पायदळीत उडवला जातोय आणि तसं करायला प्रोत्साहन दिलं जातंय, तिथे कोणत्या प्रकारचे उद्योगधंदे विकसित होतील आणि कोणत्या प्रकारचे औद्योगिक संबंध उदयाला येतील? आपल्या समोरच्या आव्हानांचं स्वरूप अवाढव्य आहे, हेच खरं. इथे प्रकरण 9 संपलंय. शेवटचं प्रकरण 10 आता आपण सुरू करूया. कामाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करा. मेक इन इंडिया उपक्रम भारतात सुरू करण्यामागे उद्देश काय आहे? तो उद्देश म्हणजे उद्योगांना प्रोत्साहन देणे. त्यांनी भारतात त्यांची उत्पादनं तयार करावीत आणि नंतर मेक इन इंडियाच्या यशामुळे उच्च तंत्रज्ञान आणि तसंच त्याला पूरक असलेले छोटे उद्योगधंदे यांच्या संयोगानं रोजगार निर्मिती होईल. अर्थातच यामुळे आर्थिक उन्नती होईल, त्यातून नोकऱ्या वाढतील आणि त्यातून सामाजिक प्रगती आणि समृद्धी होईल. की वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर कल्याणकारी मार्गावर म्हणजे वेलबिंग वरती आपण जाऊ. यातला कल्याणकारी हा कळीचा शब्द आहे. OECD आणि ILO या दोघांचं काम आपल्याला कल्याणकारी या शब्दाचा अर्थ अधिक उलगडून सांगू शकले. 5 वर्षांपूर्वी 2011 ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट म्हणजे OECD बेटर लाईफ इंडेक्स हे सर्वेक्षण आणलं, ज्यात लोकांना आपलं आयुष्य जास्त चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या प्राधान्यक्रमानुसार निरनिराळ्या देशांच्या कामगिरीची तुलना करता येते. अशाच प्रकारे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशननं डिसेंट वर्क ही संकल्पना विकसित केली. ILOनं केलेली डिसेंट वर्कची व्याख्या, डिसेंट वर्क लोकांच्या कामाच्या ठिकाणाच्या बाबतीत असलेल्या इच्छा आकांक्षा एकत्र करतं. उत्पादन क्षमतेला न्याय देणारं आणि वाजवी उत्पन्न मिळवून देणारं, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि कुटुंबासाठी सामाजिक संरक्षण पुरवणारं, वैयक्तिक विकासाला वाव आणि सामाजिक एकता देणारं, लोकांना आपलं म्हणणं मांडायला मोकळीक देणारं, आपल्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टींबाबत एकत्र येऊन त्यात निर्णयांमध्ये भाग घ्यायला मुक्त असणारं, स्त्री पुरुष सगळ्यांना समान संधी देणारं, हे सगळं डिसेंट वर्क या संकल्पनेत सामील आहे. अखेरीस मेक इन इंडिया लोकांना एक कल्याणकारी चांगलं आयुष्य पुरवणार आहे हे तुम्हाला कौतुकास्पद वाटेल, मात्र लोकांच्या इच्छा आकांक्षा त्या संकल्पनेमुळे पुऱ्या झाल्या नाहीत, तर मेक इन इंडियाचा उपक्रम अयशस्वी म्हणावा लागेल. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत सरकारला थेट परकीय गुंतवणूक म्हणजे FDI मिळायला हवी, ज्या योगे रोजगार निर्मिती होईल. पण FDI तुम्ही इतरांपेक्षा अधिक चांगले म्हणजे कमी खर्चाचे असाल तरच मिळते. या परिस्थितीत सरकारवर ज्यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षण वाटेल अशा प्रकारे कामगारविषयक मानकं आणि वेतन खाली आणण्याचा दबाव येतो. परंतु असं केल्यामुळे लोकांचं राहणीमान उंचावणं आणि कल्याणकारी योजना हे उद्दिष्ट नष्ट होतं. संघटनांचा सरकारवर हा आरोप आहे. सरकारला FDI मिळाली तेव्हा वस्त्रोद्योगांमध्ये ठराविक काळापुरते कामगार भरती करायला परवानगीही द्यावी लागली. त्यातून तात्पुरते कामगार हा प्रकार वाढला. मेक इन इंडिया प्रकल्पामधलं हे द्वंद्व आहे. ही Catch-22 परिस्थिती आहे. म्हणजे धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं अशी.
आपला देश FDIसाठी गुंतवणूकदारांना आकर्षक वाटायला हवा आणि कामगारांचं मानक आणि वेतन कमी व्हायला नको, ही तारेवरची कसरत आहे. या विश्लेषणातून मेक इन इंडिया यशस्वी करायचं असेल तर आपण कामाच्या गुणवत्तेवर आणि रोजगार निर्मितीद्वारे निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांच्या संख्येवर लक्ष केंद्रित करायला हवं, हे लक्षात येतं. मंडळी, खूप छान विवेचन केलेलं आहे श्री विवेक पटवर्धन यांनी. आपल्या देशात कशी परिस्थिती आहे, आपल्या उद्योगधंद्यांची, आपल्या कामगार मालक ह्या संबंधांची, हे अतिशय विस्तृतपणे त्यांनी सांगितलेलं आहे. पुढच्या भागामध्ये आपण समारोपाचं जे आपलं एपिसोड असेल त्याच्यामध्ये हे सगळं येणारच आहे. तर उद्या भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.